सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला जो टॉपिक आहे या ठिकाणी कोऑर्डिनेट जिओमेट्री आपल्याला याचा विचार करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी निर्देशक भूमितीमध्ये सर्वांश 5.2 याचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत। बरोबर, तर या ठिकाणी प्रश्न आपला या ठिकाणी 11वा आहे। तर या ठिकाणी प्रश्न काय आहे की याचे निर्देशक -14, दिले, बी चे निर्देशक 6, -2 दिले असलेल्या रेख एबीचे किती भागात 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा। बरोबर, असे 4 एकरूप रेषाखंडाचं विभाजन करणाऱ्या म्हणजे 4 भागामध्ये विभाजन एकरूप सर्व बाजू एकरूप असेल तर 4 भागामध्ये त्याचं विभाजन व्हावं असं नेमकं आपल्याला त्याचे 4 भागाचं काय करायचं, 4 बिंदूचे निर्देशक काढायचे आहे किंवा 4 भागात त्याला विभाजन करायचे आहे। राईट, मग तसं मी या ठिकाणी उल्लेख करून ठेवलेला आहे जसे की आता या ठिकाणी एपी एक भाग आहे, पीक्यू दुसरा आहे, क्यूआर तिसरा आहे आणि आरबी काय आहे, चौथा भाग आहे। बरोबर, तर या ठिकाणी मला 4 भागात विभाजन करण्यासाठी आपल्याला किती बिंदू विचारात घ्यावे लागतील, 3 बिंदू मला स्थापन करावे लागतील। बरोबर, तर या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे, तर मी या ठिकाणी उल्लेख करेन की वाटलंच तर हो इथं असं करू आपण, आता काय ए या बिंदूचे निर्देशक x1 y1 घेऊ, या ठिकाणी पी या बिंदूचे निर्देशक इथं सुद्धा पी घ्या, इथं क्यू घ्या, या ठिकाणी सुद्धा क्यू घ्या, या ठिकाणी आर आणि या ठिकाणी सुद्धा आर। ओके, आणि शेवटचा काय आहे बी, बी या बिंदूचे निर्देशक बरोबर आहे काय करता x5 आणि y5 बरोबर। ओके, मग आता लिहायचं, आता या ठिकाणी बिंदू कोणता पी क्यू व आर मुळे आर मुळे रेख कशाचे, रेख एबीचे 4 एकरूप भागात विभाजन होते। राईट आहे, 4 एकरूप भागात विभाजन होते। समजा आता या ठिकाणी एकरूप म्हटल्यामुळे आपल्याला एपी इक्वल टू पीक्यू इक्वल टू क्यूआर इक्वल टू आरबी आपला असं लिहिता येईल, या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला। लिहा या ठिकाणी काय करता, एपी इक्वल टू काय करता पीक्यू इक्वल टू काय क्यूआर इक्वल टू त्यानंतर आरबी। ओके, 1 2 3 4, तर ह्याला समीकरण नंबर 1 द्या। राईट आहे, आता एक पहा या ठिकाणी गमतीशीर प्रश्न आहे। एक तर तुम्हाला एकाच 3 जसे की नेमकं इथला एपी आणि नंतर काय करायचं पीबी म्हणत 1 2 3 म्हणजे एकाच 3 या पद्धतीनुसार काढता येईल। आणि आता एक बारकाईने निरीक्षण करा, तुम्ही क्यू पासून इकडे या बरोबर आहे, या ठिकाणी पहा बरोबर, आणि तुम्ही इथे या म्हणजे या ठिकाणी काय 2 असं होतं। परंतु या ठिकाणी आपल्याला कोणता बिंदू काढल्याच्या नंतर थोडं मदत होईल, एक बारकाईने निरीक्षण करून पहा। तर आपल्याला या ठिकाणी पहा जसं की मी या ठिकाणी इकडे 2 सोडून द्या, इकडे 2 सोडून द्या, मधला जे काय मध्यबिंदू कोणता आहे क्यू आहे। क्यू या बिंदूचे जर निर्देशक काढले तर आपल्याला म्हणजे ईबीचा मध्यबिंदू आपण काय धरू, क्यू धरू बरोबर आहे। एबीच्या मदतीने क्यू मध्यबिंदूच्या सूत्रानुसार क्यूची किंमत काढू आणि पुन्हा ए आणि क्यू याच्या मध्यबिंदू कोणता आहे तो पी येतो, मग पुन्हा मध्यबिंदूचं सूत्र वापरून पी चे निर्देशक काढू आणि क्यू आणि पी चा म्हणजे मध्यबिंदू काय आहे आर आहे, तर तशा पद्धतीने आर चे सुद्धा आपण निर्देशक काढता येतो। म्हणजे सांगायचं म्हणजे या ठिकाणी सर्वच ठिकाणी आपला कोणता गुणधर्म लावायचा आहे, मध्य बिंदूच्या सूत्रानुसार आपला मिड पॉइंट बरोबर आहे। तर या ठिकाणी आपण तशी चर्चा आपला करता येईल बरोबर। तर अगोदर आपण काय हो इथे या ठिकाणी काहीच करण्याची आवश्यकता नाही, सरळ आपलं काय मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण मांडलेली आहे। राईट, तर हा इथं उल्लेख काय करता की क्यू हा बिंदू ठीक नाही, बिंदू इथं उल्लेख करायचा, बिंदू क्यू हा रेख कोणाचा, रेख एबीचा काय आहे मध्यबिंदू आहे, रेख एबीचा मध्यबिंदू आहे। राईट, इथं उल्लेख करा मध्यबिंदूच्या सूत्रानुसार, मध्यबिंदूच्या कशानुसार सूत्रानुसार या ठिकाणी काय मध्यबिंदूचं सूत्र, तर या ठिकाणी एक्स म्हणत आता या ठिकाणी पहा आपण कोणत्याचे काढत आहोत क्यूचे, आपण या ठिकाणी क्यूचे निर्देशक काय घेतले x3, या ठिकाणी लिहून घ्या x3 इक्वल टू बरोबर का, x3 इक्वल टू म्हणजे क्यू या बिंदूचे निर्देशक काढत आहोत आपण बरोबर आहे। हा या ठिकाणी महत्वाचा गुणधर्म कोणता आहे, क्यू या बिंदूचे निर्देशक काढतो, क्यू या बिंदूचे निर्देशक या ठिकाणी लिहिले x3 आणि y3, x3 इक्वल टू याचा निर्देशक काय आहे x1, इथे काय करता x1 प्लस आणि शेवटचा निर्देशक काय बीचा x5 बरोबर आहे, x5 अपॉन काय 2
आणि या ठिकाणी काय करा लगेच काय करता y3 इज इक्वल टू इथं काय करता y1 प्लस आणि या ठिकाणी y5 अपॉन 2 राईट. आता x1 ची किंमत काय आहे -14 प्लस आणि x5 ची किंमत काय आहे -2 अपॉन किती आहे 2. या ठिकाणी पहा -14 हे प्लस मायनस -2 झाली 2 14. मला तर थोडक्यात 14 आणि 2 किती झाली वाटतंच तर खालीच घ्या. 14 आणि 2 झाली 16 -16/2 म्हणजे या ठिकाणी 8 म्हणजे -8. x3 ची जी आहे x3 ची जी किंमत आहे ती किती भेटते आपल्याला या ठिकाणी -8 भेटलेली बरोबर. त्याच्यानंतर y3 च्या बाबतीत जाऊया आपण. y1 किती आहे -10 प्लस आणि y5 काय आहे -2. एक मिनिट या ठिकाणी आपली थोडी म्हणजे आपली प्रिंट मिस्टेक झाली किमतीमध्ये चुकूनच झालेली आहे थोडं म्हणजे आपण व्यवस्थित किंमत बघितली नाही. आपलं काय x5 ची किंमत किती आहे 6 आहे या ठिकाणी. 14 म्हणून 6 गेले राहिली किती 8 -8/2 आणि बेचोक झाली 8 म्हणजे त्या ठिकाणी उत्तर काय येतं बेचोक 8 म्हणजे उत्तर काय येतं -4 येतं राईट. या ठिकाणी लिहा y5 ची किंमत किती आहे -2 राईट ना आणि छेद किती भेटले 2. आता हे -10 प्लस मायनस होतं हे मायनस घ्या तर पुन्हा नेमकं 2 करा 10 2 किती झाली -12/2. या ठिकाणी काय भेटतं वेगवेगळे सखम 12 -6 हे काय आहे y3 आहे राईट. तर या पद्धतीने आपल्याला x3 आणि y3 म्हणत आपला कशाचे निर्देशक भेटले या ठिकाणी -4 आणि काय शेवट -6. ओके दोन्ही किमती भेटल्या. आता पी या बिंदूचे निर्देशक बरोबर या ठिकाणी पुढे हे करा ओके राईट. इथे लिहायचं आता की तसेच AP इज इक्वल टू काय करता PQ बरोबर आहे. हे काय करा दिले आहे आता एक रूप दिले मुळात कसं आहे तर दिले आहे लिहिलं तर काय अडचण नाही लिहिणं येते काय अडचण. तर एवढं आता एवढं लिहावं लागेल की P हा बिंदू रेख कोणाचा EQचा काय आहे मध्यबिंदू आहे काय आहे. आता इथं आपला काय पीचे निर्देशक काढायचं x2 किंमत घ्यावं लागेल x2 आणि y2 राईट. आपण काय काढलं x3 आणि y3 काढलेलं आहे. आता x2 या ठिकाणी x2 इज इक्वल टू बरोबर x2 इज इक्वल टू म्हणून या ठिकाणी x1 प्लस x3 या ठिकाणी काय करता x3 अपॉन 2 आणि या ठिकाणी काय करता x2 इज इक्वल टू बरोबर ना. इथं सुद्धा आता काय सॉरी या ठिकाणी काय करायचं x2 झाला तर या ठिकाणी काय करता y2 तर इथं काय करता y1 प्लस y3 अपॉन 2. ओके आता पहा x1 ची किंमत किती आहे -14 प्लस x3 ची किंमत आपण काढली -4/2. हे आता काय -14 हे प्लस -4/2. 14 मध्ये 14 4 किती झाली -18/2. 92 किती झाली 9 म्हणजे 92/18 म्हणजे त्या ठिकाणी x2 ची किंमत या ठिकाणी काय भेटली आपल्याला -9. आता y च्या बाबतीत y1 काय आहे -10 प्लस y3 आपण काढलेला आहे -6 आणि छेद काय 2. हे -10 प्लस मायनस इथं मायनस होती छेद 10 6 झाले 16/2 त्या ठिकाणी 8/16 कसे मायनस म्हणजे इथं काय भेटले y2 इज इक्वल टू काय भेटले -8 राईट. तर या पद्धतीनुसार आपण कशाचे काढले निर्देशक टीचे राईट आहे. टीचा निर्देशक काय भेटला आहे -9 आणि हा काय आहे -8 राईट. आता राहिलं कोणतं आपलं आरचं काढायचं राईट. या ठिकाणी आपण पुन्हा एक या ठिकाणी काढण्याचं काम करू. तिथं सुद्धा आपला सूत्ररचना कोणती लावावी लागेल मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. तसेच या ठिकाणी बिंदू बरोबर आहे तिथं वाटलंच तर उल्लेख करा तसेच ठीक नाही. तसेच बिंदू कोणता बिंदू R हा
रेख कोणता क्यूबीचा, क्यूबीचा काय आहे मध्य बिंदू आहे, राईट ना, मध्य बिंदू आहे. मग इथं सुद्धा नेमकं आता ह्याचे निर्देशक आर चे काढायचे, हे x1 x2 हो x1 x2 x3 x4. तर आपल्याला x4 काढायचं आहे. x4 इज इक्वल टू इथं काय x3 प्लस x5, x3 प्लस काय करतात x5 अपॉन 2 आणि इथं काय x4 म्हणजे त्या ठिकाणी काय करतात y4 इज इक्वल टू इथे काय हे x1 x2 x3, तर तिथे काय करता y3 प्लस y5 अपॉन 2. ओके, तर x3 ची किंमत पहा, x3 ची किंमत काय -4 प्लस आणि x5 ची किंमत x ची काय आहे 6 आणि छेद काय भेटले 2. y4 पाहून घ्या, x3 किती आहे -6 राईट प्लस आणि y5 किती आहे -2 छेद 2. या ठिकाणी काय झालं 6 मधून 4 गेले, राहिले किती 2 छेद 2. बे उत्तर किती भेटलं 1. म्हणजे या ठिकाणी x4 ची किंमत काय भेटली 1 भेटली, राईट. आणि या ठिकाणी 6, आता 6 प्लस मायनस मायनस होतं, या ठिकाणी 6 आणि 2 ची झाली -8 झाली, छेद काय भेटले 2 आणि 2 चौक 8 -4, तर काय भेटलं हे y4 -4. या ठिकाणी 1 कॉमा -4. तर या पद्धतीनुसार आपला जो काही प्रश्न क्रमांक कोणता 11वा हा जो होता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर पुन्हा एक बार मी सांगण्याचं काम करेल. आपल्याला या ठिकाणी ए आणि बी या दोन बिंदूचे काय दिले आहेत निर्देश दिलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी 4 भागात त्याचं काय करायला आहे, आपल्याला विभाजन करायला आहे. पी क्यू आर हे 3 बिंदू घेऊन आपण त्याचं 1 2 3 आणि 4 असं 4 भागात विभाजन केलं. 4 भागात विभाजन केल्यानंतर आपला मध्य जे काही पी आणि पी क्यू आर यांचे जे काही निर्देशक काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी याचे टीचे सुद्धा काढले असते, पण म्हणजे किती एकाच 1 2 3 एकाच 3 या पद्धतीनुसार विभाजनाच्या सूत्रानुसार काढावं लागले असते. परंतु या ठिकाणी टेक्निकल बाब म्हणून या ठिकाणी एपी इकडं क्यू आर मध्ये बिंदू कोणता आहे क्यू, तर तसं क्यू हा बिंदू रे ईबीचा काय आहे मध्य बिंदू आहे. याला अनुसरून आपण क्यू या बिंदूचे निर्देशक काढले. मग क्यू चे निर्देशक काढले की आता पहा पी हा काय मध्य बिंदू आहे कोणाचा क्यूचा, त्यानुसार पी चे निर्देशक काढले. त्याच्यानंतर आर हा बिंदू कोणाचा मध्य बिंदू आहे क्यूबीचा, त्याच्यानुसार आर चे निर्देशक काढले. असं या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी 11 हा आपला प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पूर्ण केला. जर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तसेच या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 12 याचा विचार करायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 12 पहा, या ठिकाणी प्रश्न 12 काय म्हणतो, तर तसेच या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 12 याचा विचार करायचा आहे. तर म्हणजेच हा आपला 5.2 या अभ्यास क्रमांक शेवटचा प्रश्न आहे. याचे निर्देशक 20,10 आहेत, बीचे निर्देशक 0,10 आहेत आणि असलेल्या रेख ईबीचे 5 एकरूप रेषाखंडात काय करा विभाजन करणाऱ्या बिंदूचे काय करा निर्देशक काढ. बरोबर, तर ते कशा पण काढता येईल या ठिकाणी पाहूया. तुम्ही या ठिकाणी एक स्वरूप आणून दिलेलं आहे. जसे की पहा 1 2 3 4 आणि 5 असं 5 भागात मी काय केलेलं विभाजन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ए या बिंदूचे निर्देशक x1 y1, पी या बिंदूचे निर्देशक x2 y2, क्यू या बिंदूचे निर्देशक x3 y3, आर या बिंदूचे निर्देशक x4 y4. बरोबर आहे. आणि शेवटचा आहे या ठिकाणी एस या बिंदूचे निर्देशक, बरोबर एस या बिंदूचे निर्देशक काय मानले आपण x5 y5 आणि शेवटला कोणता आहे आता या ठिकाणी बी या बिंदूचे निर्देशक. बरोबर आहे. या ठिकाणी एस घ्या, हा इथं काय करता या x6 इथं y6. बरोबर आहे. ओके, मग आता या ठिकाणी काय करणार बिंदू, ठीक आहे ना बिंदू, बरोबर बिंदू कोणते पी क्यू आणि आर. बरोबर आहे. या ठिकाणी उल्लेख करता येईल पी क्यू आर व एस. यामुळे ठीक आहे ना यामुळे रेख कायचं एबीचे रेख एबीचे ठीक आहे ना किती भागात 5 कशा एकरूप भागात काय झालेलं आहे विभाजन
झाले राईट. जमलं. मग एकरूप भागात विभाजन झालं तर आपण एकरूप गणितीय पद्धतीनुसार आपण मांडणी मांडू. या ठिकाणी ईपी इज इक्वल टू काय आहे, पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू काय आर एस आपण एस सारखं. तर काय जसं तसं आर एस इज इक्वल टू आणि काय शेवटी एस बी. ओके. आता पहा आपल्याला काय करावं लागेल राईट. हा तर आता या ठिकाणी एक निरीक्षण करा. आता इकडले दोन भाग आणि इकडले दोन भाग बरोबर आहे. तर आपल्याला असं काहीच असा मधला कोणताच बिंदू भेटत नाही बरोबर आहे. तर अगोदर आपल्याला काय काढावं लागेल, जसं की नेमकं पी या बिंदूचे जर निर्देशक काढले बरोबर आहे, पी या बिंदूचे निर्देशक काढले तर इकडे दोन आणि इकडे दोन, पुन्हा नेमकं आर हा मध्य बिंदू भेटतो बरोबर आहे. कारण का आपला सवय कशी लागली आहे, मध्य बिंदू हे थोडं काय एक कमी वेळामध्ये गणितीय क्रिया पूर्ण होते. पण विभाजनाच्या सूत्रानुसार जे गेलो तर आपली गणितीय प्रक्रिया काय होणार आहे, वाढणार आहे. पण या ठिकाणी नाईलाज असतो आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला विभाजनाच्या सूत्राच्या पद्धतीनेच या ठिकाणी आपल्याला पी या बिंदूची काय काढावं लागेल, किंमत काढावी लागेल बरोबर आहे. किंवा तुम्हाला पी या बिंदूची काढता येते, क्यू या बिंदूची काढता येते, कशानुसार विभाजनाच्या सूत्रानुसारच काढता येते. परंतु या ठिकाणी एक टेक्निकल बाजून आता काय करायचं, पी या बिंदूचे निर्देशक काढू. मग पुन्हा नेमकं आपल्याला या ठिकाणी काय होतं, पी क्यू आणि एकूण एस बी हे सोडलं तर नेमकं आर हा मध्ये बिंदू होतो. शेवटी पी आणि बी यांचा मध्ये बिंदू कोणता होतो, आर होतो. आर चे बिंदू काढल्याच्या नंतर आर आणि पी चा मध्ये बिंदू क्यू होतो, त्याच्यानुसार काढता येतं. आणि आर आणि बी चा मध्ये बिंदू कोणता होतो, एस होतो. तर ते म्हणजे एक बार सुरुवातीला आपला विभाजनाच्या सूत्रानुसार विस्तार करायचा, बाकी नंतर काय मध्यबिंदूच्या सूत्रानुसार किमती ऑलरेडी निघून जाणार आहे राईट. तर स्टेप बाय स्टेप आपण करण्याचं काम करू. तर या ठिकाणी आता मला काय करावं लागेल, एकाच बघा एपी इज इक्वल टू तिथे डायरेक्ट आता काय पीबी करावं लागेल. 1 2 3 4 असे एकाच 4 भागात आपण काय करावं लागेल, विभाजन करावं लागेल. मग मी या ठिकाणी काय करणार बरोबर ना. ओके, काय अडचण नाही, तसं करू शकता तुम्ही. तर लिहा या ठिकाणी एपी अपॉन काय करायचं, एपी अपॉन पीबी बरोबर. ओके, पीबी एपी अपॉन पीबी. आता मी या ठिकाणी सॉरी या ठिकाणी एपी लिहिण्याऐवजी मला काय लिहायला हवं, मी पी लिहायला हवं बरोबर. हा या ठिकाणी लिहा एपी अपॉन पीबी म्हणजेच आता भाग पीबी म्हणजेच काय करायचं आपल्याला, पीबी मध्ये कोण कोण आहेत, पी क्यू प्लस क्यू आर प्लस एस आर प्लस आणि एस बी एवढे घटक मोडतात. यामुळं मला किती बाऱ्या 4 वेळेस बरं वाटलंच तर काय लिहा, हो पीबी तर लिहिलं आपण, सरळ सरळ नेमकं एक बार लिहा पी क्यू प्लस काय करता क्यू आर प्लस आता आर एस प्लस आणि शेवटी एस बी बरोबर ना. हा तर शेवटच्या स्टेप मध्ये आपल्या या ठिकाणी येत आहे एपी अपॉन त्या ठिकाणी 1 2 3 4. तर काय लिहितात, कारण काय इक्वल इक्वल आहे, एपी पी क्यू क्यू आर एस आर आर एस आणि एस बी हे सर्व काय इक्वल असल्यामुळे किती वेळेस 1 2 3 4 वेळेस मी काय लिहिणार, एपीच लिहिणार. एपी प्लस एपी प्लस एपी प्लस आणि या ठिकाणी सुद्धा एपी राईट. शेवटी काय होईल या ठिकाणी एपी अपॉन काय झालं, हे 1 2 3 4 4 एपी, हा एपी कॅन्सल हा एपी कॅन्सल बरोबर एकाच 4 राईट. शेवटी आपला काय भेटते यमास काय एन म्हणजेच किती एकाच 4. मला थोडक्यात एम बरोबर 1 आणि एन बरोबर काय भेटतं 4 राईट. ओके, मग आता आपला काय करता येईल या ठिकाणी, ओके आता आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर भेटलेला आहे बरोबर. आता टी या बिंदूचे आपण निर्देशक काढू. आता टी या बिंदूचे निर्देशक काय H2 आहे बरोबर. तर आपला काय विभाजनाच्या सूत्रानुसार विस्तार करावा लागेल. या ठिकाणी मी उल्लेख करेल विभाजनाच्या नसता काय करू वरीच घेऊ बरोबर. तर पहा या ठिकाणी लिहू तुम्ही विभाजनाच्या सूत्रानुसार राईट ना, सूत्रानुसार. ओके, आता किंमत कशाची काढायची, पी या बिंदूचे निर्देशक काढायचे. पी या बिंदूचे निर्देशक म्हणलं तर काय आहे H2 आहे राईट. X2 इज इक्वल टू आता पण आपण बिंदू कोणते विचारत येते ए आणि बी चा. तर बी काय आहे x6 आहे पहा या ठिकाणी. म्हणजे ते या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला mx6 प्लस nx1. ओके, mx6 प्लस nx1. ओके, आणि या ठिकाणी काय करता येतं m प्लस n. ओके, या ठिकाणी आता y ची किंमत कशी काढता तुम्ही, y2 इज इक्वल टू
my6 प्लस ny1 अपॉन काय करत आहे m प्लस n, राईट. हा, मग आता पहा ओके, m ची किंमत आपल्याला काय भेटलेली या ठिकाणी, m ची किंमत 1 आहे. 1 इंटू x6 किती आहे या ठिकाणी 0 प्लस n ची किंमत काय 4 आणि इंटू x1 काय आहे ओके सॉरी हो x1 ना या ठिकाणी, हो x1 किती या ठिकाणी 20 आणि छेद काय करता 1 प्लस 4 या ठिकाणी हा 0 झाला गुणाकार बरोबर, आणि प्लस इथे 20 किती झाले 80 आणि छेद काय भेटले या ठिकाणी सॉरी या ठिकाणी 4 आणि किती झाले 5 होतील. शेवटी 80/5 म्हणलं तर या ठिकाणी काय होतं 5 × 5 3 वरले 5 × 30 म्हणजेच या ठिकाणी कशाची किंमत x2 बरोबर ना, x2 ची किंमत किती भेटते या ठिकाणी आपल्याला 16 या ठिकाणी आलेली आहे, राईट. आता याच पद्धतीनुसार आपल्याला y2 ची किंमत काढायची आहे. तर पहा हा y2 पहा m ची किंमत किती घेतली 1 इंटू y6 काय आहे 20, कुठं आहे किंमत इथं 20 बरोबर आहे, कारण का b चा निर्देशक काय y6 आहे शेवटचा, त्याच्यामुळे 20 येते. प्लसचा प्लस घ्या, n काय असेल या ठिकाणी पहा 4, राईट. हा इंटू y1 काय आहे 10 आणि भागिले काय करता 1 प्लस 4, राईट. हा 20 प्लस आणि 10 किती झाली 40 आणि 4 ने किती झाली 5, शेवटी 20 40 आणि 20 किती झाली 60 आणि छेद किती येते 5, शेवटी 5 × 5 एकोणला 5 जरी 10 म्हणजे 12 × 5 = 60. म्हणजे या ठिकाणी y2 ची जी काही किंमत आहे किती काढली आपण 12. तर थोडक्यात आपण किमती कशाच्या काढल्या ती या बिंदूच्या निर्देशकाच्या किमती काढल्या. तर तिचा पहिला निर्देशक काय आहे 16 आणि दुसरा काय आहे या ठिकाणी 12 बरोबर. आता पहा एक इकडले हे 2 वाटलंच तर काय करायचं हो इकडून हे आपण काढलं तर आता फक्त एवढ्या पुरता विचार करायचा आपल्याला, हे PQ आणि इकडं SB मधात कोणता आहे R आहे, राईट. आता आपण काय करू वाटलंच तर मी या ठिकाणी इथं उल्लेख करतो, म्हणजे आपल्याला जागा कमी आहे थोडीफार, जागेचा अभाव असल्यामुळे आपल्याला थोडं हे होत आहे. इथे लिहायचं तसेच बिंदू कोणता हो PQ आणि SR, तर बिंदू तसेच R हा बिंदू इथे लिहायचं रेख कोणाचा रेख कोणता P आणि B चा बरोबर ना, P आणि B चा काय आहे तो मध्यबिंदू आहे. रेख P आणि B चा PB चा काय आहे मध्यबिंदू आहे, राईट. या ठिकाणी करा मध्य बिंदूच्या कशानुसार सूत्रानुसार, ओके. आता पहा आपल्या एवढ्या जागेनंतर आपल्या किमती निघून जाणार, तर मी या ठिकाणी काय करतो म्हटलं ते घ्या. आता कोणत्याची निर्देशकडे येतात आपल्याला आपल्या या ठिकाणी PQSR, तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे R. तर R या बिंदूचे निर्देशक पहा x4 आणि y4, तर काढू आपण x4. तर x4 = पण या ठिकाणी काढण्यासाठी x2 प्लस x6 अपॉन 2 आणि या ठिकाणी सूत्र रचना पुढची काय करता y4 इथं y2 प्लस y6 अपॉन 2. शेवटी x4 जे आहे x2 ची किंमत या ठिकाणी आपण काढलेली आहे x2 किती आहे या ठिकाणी 16 प्लस आणि x6 किती आहे या ठिकाणी 0 आणि छेद काय घेतले 2, इथं 16 आणि छेद 2, शेवटी 82 16. तर हे काय भेटलं आपल्याला x4 किती भेटलं 8 भेटलं बरोबर. हा मग आता y4 काढायचं आहे. y4 काढण्यासाठी y2 ची किंमत पहा या ठिकाणी किती 12 आणि प्लस y6 किती आहे 16, छेद काय केले 2, तर 0 म्हणजे 2 झाले, 2 किती झाला 3, छेद किती 2, त्या ठिकाणी b एकोणला 12. तर काय भेटले हे y4 ची किंमत होती किती काढली आपण या ठिकाणी y4 किती 16, राईट. तर यानुसार आपले या ठिकाणी कोणते R या बिंदूचे निर्देशक निघून गेलेले आहेत. या ठिकाणी हे 8 आणि दुसरा काय आहे
16. ओके. हा आता पहा क्यू ए काढायचा आणि एस ए काढायचा. आता आपण काय करू, क्यू चा काढू अगोदर, नंतर एस ए काढतो. राईट. या ठिकाणी पहा इथं काढतो मी आता, मला वाटत असतं. बरोबर. इथं उल्लेख करा. ओके. इथे लिहा. तसेच बिंदू कोणता, क्यू. क्यू हा रेख कोणाचा, पी आर चा. रेख पी आर चा काय आहे, मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. राईट. इथे उल्लेख करा. बरं, करण्याची सुद्धा आवश्यकता नाही या ठिकाणी. हो, इथे करू आणि तिथे करू टाकू. तर काय पहा, कोणते आपण क्यूचे निर्देशक काढू, x1 x2 x3. आपला काढायची किंमत कशाची, x3. x3 इज इक्वल टू हा x2 प्लस x4 x2 प्लस x4 अपॉन 2. पहा क्यूचे निर्देशक काढू, x3 ची किंमत काढू. हा x2 आहे, x2 प्लस x4. तर x2 ची किंमत काय आहे या ठिकाणी, 16 आणि प्लस x4 ची किंमत किती आहे, 8 आणि छेद 2. या ठिकाणी पहा 16 आणि 8 एका राहून 8 3 24. म्हणजे तर काय, x3 इज इक्वल टू हे 24 आणि छेद काय भेटले 2. तर x3 इज इक्वल टू 2 आणि हे 2 2 4. तर x3 ची किंमत काय भेटली आपल्याला, 12 भेटली. बरोबर. आता तीच क्रिया नेमकं आपण या ठिकाणी करू, y3 काढू ना. बरोबर. हा या ठिकाणी लिहा y3. ओके. y3 इज इक्वल टू आपण हो y2 प्लस y4 y2 प्लस y4 अपॉन 2. कसा, कारण याची y3 ची किंमत काढत आहोत, y2 प्लस y4. राईट. हा y2 ची किंमत काय आहे या ठिकाणी, 12 प्लस आणि y4 किती आहे, 16 छेद 2. या ठिकाणी y4 इज इक्वल टू 6 2 किती झाली 8. या ठिकाणी किती झाली 2 आणि छेद काय आहे त्या ठिकाणी 2. बरोबर ना. ओके. छेद y4 इज इक्वल टू हा 2 आणि हा झाला 108. तर y4 ची किंमत काय भेटते आपल्याला, 14. आता शेवटची आपली क्रिया राहिलेली आहे. तर आता या ठिकाणी घेऊ. आता ठीक आहे, आता काय, हा जो भाग आहे इथून आपल्याला आता क्रिया नेमका आपल्याला, बरं मी सांगेल तुम्हाला या ठिकाणी घ्या. आता काय शेवटी यस हा बिंदू इथे लिहा, यस हा बिंदू रेख कोणाचा, आर एस चा, आर बी चा. बरोबर आहे. आर बी चा काय आहे, आर बी चा मध्य बिंदू आहे. राईट. ओके. या ठिकाणी सूत्र रचना मांडा. तुम्हाला एस चे निर्देशक काढायचे, x1 x2 x3 x4 x5. या ठिकाणी करायचा x5 इज इक्वल टू हा x5 इज इक्वल टू x4 प्लस x6 अपॉन 2. या ठिकाणी काय, y5 इज इक्वल टू इथे काय होईल, y4 प्लस y6 अपॉन 2. तर x4 ची किंमत पहा इथं किती आहे, 8 आणि प्लस x6 किती आहे, 0 आणि छेद काय भेटते 2. त्या ठिकाणी 8 आणि छेद 2 शेवटी 8. तर काय भेटलं हे x5 किती आहे, 4 आहे. आता y5 किंमत काढू. x4 पहा काय आहे, 16 आणि प्लस x6 किती आहे, 20 आणि छेद काय घेते 2. 0 6 2 1 3 छेद 2 1 3 16. तर y5 काय भेटतं आपल्याला या ठिकाणी, 18. राईट. तर हा एकदम म्हणजे सर्वांना गोंधळ वाटण्याचा प्रश्न आहे. मी या ठिकाणी आता सविस्तर कसं करायचं काय नाही मी सांगतो. तर पहा या ठिकाणी ई आणि बी चे निर्देशक दिले. एकमेव फक्त ई आणि बी चे निर्देशक दिले. 5 भागात आपण त्याचं विभाजन करा म्हटलं. आपण या ठिकाणी याचा बिंदू इथे केला, शेवटचा बिंदू बी दिला. 5 भागात विभाजन करण्यासाठी आपण 1 2 3 4 बिंदू घेतले. बरोबर आहे. जसे की 1 हा 1
हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. राईट आहे. 5 भागात विभाजन झालेलं आहे. मग आता पहिला प्रश्न आपल्याला काय करायचं की जसं तसं 1, 2, 3, 4, 5, 6 तसं मी नेमकं या ठिकाणी 1, 2 हे ए पी क्यू आर एस आणि बी असे एकूण 6 म्हणलं तर X6 X1 पासून X6 आणि Y1 पासून Y6 म्हणजे आपला त्याचे निर्देशक सर्वांना कळालं. शॉर्टकट पद्धत सांगू तुम्ही या ठिकाणी. तर हे एवढं स्वरूप मांडलं आणि शेवटी लिहिलं की बिंदू कोणते मला पी क्यू आर आणि एस या बिंदूमुळे रेख कोणाचं ए बीचं, कारण का दोनच दिले रेख ए बीचं किती भागात विभाजित करण्यात आलं असे एकूण बोलून एकूण 5 भागामध्ये काय समान भागात 5 भागात विभाजन करण्यात आले. 5 एकरूप मध्ये समान आलं. एकूण 5 भागात विभाजन करण्यात आलं की आणि त्याचं विभाजन झालं आहे. म्हणून या ठिकाणी एपी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू या ठिकाणी एपी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू आर एस इज इक्वल टू आणि एस बी. इथं सुद्धा धरलं तर जमते नाही तर तिकडे रेषा काढली जाते. राईट. हे सर्व एकरूप आहेत. म्हणून आता माझ्यापाशी ऑप्शन नव्हतं तसं हे नेमकं मध्यबिंदूच्या सूत्रानुसार जाणं गेलं तर या ठिकाणी आता हा क्यू काढणार मी मध्यबिंदूच्या सूत्राचा सवालच नाही. कारण का या ठिकाणी पी क्यू आर एस हे चारही बिंदूचे निर्देशक काढायचे आपल्याला. शेवटी इकडल्या टोकाला तिकडल्या टोकाला आपला निर्देशक दिले आणि त्याच्यामध्ये आपल्या मध्यबिंदूचे निर्देशक काढायला हवेत. बरोबर आहे. मग आपल्याला या ठिकाणी इथं फक्तच नेमकं सुरुवातीला मध्यबिंदूच्या सूत्रानुसारचा विस्तार मिळत नाही. त्यामुळं मला काय पी या बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी मी काय केलं एकास किती या ठिकाणी 1, 2, 3, 4 एकास 4 म्हणजे एपी इज इक्वल टू पी बी. बरोबर आहे. असं मी एम आणि एन याच्या किमती या ठिकाणी काढण्याचं काम केलं. बरोबर आहे. तर या ठिकाणी पहिली जी काही क्रिया आहे ती आपल्याला या ठिकाणी इथं लिहायचं. बरोबर आहे. तुम्ही इतकी लिहून द्यायची आवश्यकता नाही. स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमच्या व्यवस्थित घ्या. पहिली स्टेप आपली या ठिकाणी पूर्ण झाली. बरोबर. मग आता आपण पी या बिंदूचे निर्देशक करण्यासाठी कुठं आलो या ठिकाणी. म्हणजे आपली ही जी काय आहे क्रिया ही कोणती स्टेप आहे दुसरी स्टेप या ठिकाणी पूर्ण झाली. तिथून इथं काढायचं. बरोबर. म्हणजे पीचे निर्देशक निघाले. आता पीचे निर्देशक निघाले पी क्यू आणि इकडं एस बी. यामध्ये कोणता मध्यबिंदू आहे आर आहे. तर आर हा बिंदू रेख कोणाचा पी आणि बीचा काय आहे मध्यबिंदू आहे. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार म्हणजे आर चे बिंदू काढले तर ही जी क्रिया आहे ती किती आहे या ठिकाणी तिसरी क्रिया आहे. बरोबर. हा दुसरा हा तिसरा. राईट. ओके. म्हणजे आपल्याला आर सुद्धा भेटला. आता क्यू या बिंदूचे निर्देशक काढत आहोत आपण. तर मी या ठिकाणी लिहिलेलं आहे तसेच बिंदू क्यू हा रेख कोणाचा क्यू पी आणि आरचा काय आहे मध्यबिंदू आहे. तर या ठिकाणी काय करा हा जो भाग आहे तिसरा आणि या ठिकाणी काय करा हा चौथा. ओके. हे समजून सर्व एकूण स्टेप फक्त तुम्हाला हिंट देतो या ठिकाणी. हा कितवा झाला चौथा. म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तिथलं झालं की इथलं लिहायचं. चौथा कुठपासून आलो आपण इथपासून आलो नाही या ठिकाणी इथपर्यंत. बरोबर. हे Y4 बरोबर 14 इथपासून आलो आणि शेवटचा जो भाग आहे या ठिकाणी कितवा 5वा. बरोबर नाही 5वा. ओके. शेवटचा. तर या ठिकाणी बिंदू एस हा आर आणि बीचा काय आहे हो का आर बीचा का मध्यबिंदूच्या सूत्रानुसार X5 इज इक्वल टू 4 आणि Y5 इज इक्वल टू 18. तर या पद्धतीनुसार आपल्याला थोडा किचकट वाटेल. बरोबर आहे. परंतु आपला फक्त किमती टाकायच्या तर किमती टाकून आपल्याला काय क्रिया करायच्या आहेत. एकदम सोपा पॉईंट म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि खरंच नेमकं एका अर्थानं काय सोपेच आहे. फक्त आपल्याला काय समजून घ्यायचं आहे. एक बार समजून नेमकं आपल्याला व्यवस्थितरित्या येणार आहे. जर आपल्याला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊन टाका. कारण का आपण या ठिकाणी थांबणार आहोत. या ठिकाणी आपला पूर्ण सिलेबस या ठिकाणी म्हणजेच प्रॅक्टिस सेट जे काय आपला सराव 5.2 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. बरोबर. जर स्क्रीनशॉट हवा असेल तर